नमस्कार दादा. आज आपण श्री स्वामी समर्थ यांच्या कोणत्या कृपांकित शिष्यांबद्दल दर्शक श्रोत्यांना माहिती देणार आहोत? तात महाराज हे श्री स्वामी समर्थांचे कृपांकित शिष्य होते. ते श्री स्वामी समर्थांप्रमाणेच अतिशय निर्लेप, निर्मोही आणि विरक्त अवस्थेत जगणारे असे होते. स्वामी कृपेमुळे त्यांना अष्टसिद्धीही प्राप्त झालेल्या होत्या, परंतु त्या प्राप्त अष्टसिद्धीचा त्यांनी कोठेही गाजावाजा केला नाही. त्याचप्रमाणे त्याचा दुरुपयोगही कधी केला नाही. मुंबईसारख्या मोठ्या शहरात राहून सुद्धा त्यांनी आपला शिष्य परिवार आणि त्याची खूप थोर परंपराही मिरवली नाही. ते कमालीचे प्रसिद्ध परांगमुख होते. तात महाराज हे उंच आणि सडपातळ होते. त्यांचा वर्ण काळा सावळा म्हणजे कृष्णवर्णीय असा होता. त्यांचे डोळे श्री स्वामी समर्थांसारखेच अतिशय भेदक आणि तेजस्वी होते. त्यांच्या बोलण्यामध्ये कमालीचे माधुर्य, गोडवा आणि प्रेम असे. त्यामुळे त्यांच्या भक्तगणांना तात महाराज हे वटवृक्षासारखे आधारवड वाटत असत. जेव्हा जेव्हा तात महाराज समाधी अवस्थेत जात तेव्हा त्यांच्या अंगातून एक प्रकारचा दैवी सुगंध दरवळत असे. श्री स्वामी समर्थांच्या कृपेमुळे तात महाराजांना आध्यात्मिक सामर्थ्य प्राप्त झालेले होते, परंतु त्या सामर्थ्याचा त्यांनी कोठेही गवगवा केला नाही. त्याची टिमकीही वाजवली नाही, वाजवून घेतलीही नाही. आपल्या मागे शिष्य परंपरा खूप असावी, त्यांचे मुजरे मिळावेत याचीही त्यांनी कधी अपेक्षा केली नाही. असे ते सर्वांची अतिशय काळजी घेत असत. त्यांच्याकडे आलेल्या भक्तांना ते स्वतःच्या मुलामुलीसारखे समजत असत. त्यांच्या ह्या ममत्वामुळे रामचंद्र भेंडे यांना सर्वजण तात महाराज म्हणून समजत असत व तात महाराजांच्या पद्धतीनेच त्यांच्याशी वागत असत. श्रावण वद्य एकादशी सन 1910 तात महाराजांनी स्वतःचा देह श्री स्वामी समर्थ चरणी विलीन केला. असे ते तात महाराज संसार प्रपंच करता करता स्वतःबरोबर इतरांचाही विकास करता येतो, दुःख दूर करता येते, याचे एक अत्यंत उत्कृष्ट असे उदाहरण म्हणून मानता येईल. आणि श्री स्वामी समर्थांचे हे एक कृपांकित शिष्य म्हणून ते आदर्शवत असे ठरलेले आहे.